हे आंबट गोड तिखट चवीचे रोल माझी आई मला शाळेच्या डब्यात द्यायची. अगदी तेच रोल मी सुद्धा माझ्या मुलाला शाळेच्या डब्यात दिले. शाळेचे डबे छान फस्त होऊन येत असत आणि खात्रीने सांगते की अगदी सगळ्यांचे हे रोल भरून दिलेले शाळेचे डबे तसेच फस्त होऊन येतील. नमस्कार, मी संगीता तुम्हा सर्वांचं माझ्या मुत्पाकखान्यामध्ये मनापासून स्वागत करते. रोल बनवण्यासाठी असा बेसिक प्लेन पराठा आधी बनवून घेऊया. त्याकरता एक कणकेचा मध्यम आकाराचा गोळा पिठात घोळवून त्याची आधी एक पोळी बनवून घ्यायची. पोळी लाटून झाली की तिला वरून तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि त्यावरून थोडी पिठी पसरवून घ्यायची. आता चारी बाजूंनी ही पोळी अशी फोल्ड करून घ्यायची. छान अशी चौकोनी चाकी तयार झाली आहे. तुम्ही साधी घडीची पोळी बनवून घेतली तरी चालेल. पण रोल बनवताना अशी चौकोनी पोळी बनवली तर रोल छान भरून घेता येतो आणि तो चांगला बांधलाही जातो. हवा असल्यास पोळीच्या कडा कातरणाने कापून घ्यायच्या की त्याचा शेप अजून छान होतो. पोळी लाटून तयार झाली आहे. एकीकडे मी तवाही चांगला गरम करून घेतलाय. तव्याला वरून थोडं असं तेल पसरून घ्यायचं आणि लाटून घेतलेला पराठा त्यावर घालायचा. पराठा लोखंडी तव्यावरच चांगला दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचा. दोन्ही बाजूंनी तेल किंवा तूप लावून छान खरपूस असा हा पराठा भाजून घ्यायचा. जितके तुम्हाला रोल बनवायचे असतील तितके असे चौकोनी पराठे बनवून घ्यायचे. पराठा भाजून तयार झालाय. हा पराठा मी आता काढून घेते. छान खरपूस असा चौकोनी पराठा भाजून तयार झालाय. असेच बाकीचेही पराठे बनवून दोन्ही बाजूंनी चांगले खरपूस भाजून घ्यायचे. तयार झालेल्या पराठ्यांमधला एक पराठा असा प्लेटमध्ये ठेवून त्याला आंबट गोड चटणी किंवा लोणच्याचा आंबट गोड खार जेही तुम्हाला आवडत असेल ते लावून घ्यायचं. आंबट गोड लोणच्याचा खार या रोलमध्ये खूप छान लागतो. आता त्यानंतर वरून अशी कोरडी चटणी घालायची. चौकोनी पोळी असल्याने छान काठोकाठ आपल्याला चटणी भरता येते. 2 सुक्या चटण्यांची रेसिपी मी या व्हिडिओच्या अगदी आधीच्या व्हिडिओमध्येच शेअर केली आहे. आणि हा रोल बनवून घ्यायचा. रोल बनवताना तो किती इझिली बनवला जातोय तुम्ही बघू शकताय. चौकोनी चपाती आणि आत ओलसर लोणच्याचा खार किंवा आंबट गोड चटणी घातली की रोल अजिबात मऊ न होता तो घट्ट राहायला मदत होते. अजून थोडे रोल मी बनवून घेते. छान आंबट गोड चटणी रोल शाळेच्या डब्यात भरून तयार आहे. मुलं हा रोल अतिशय आनंदाने खातात. आणि मुलंच काय, मोठी माणसं सुद्धा हा रोल अतिशय आवडीने खातात. तुम्ही सुद्धा असे रोल मुलांच्या डब्यात घालून त्यांना देऊ शकता. आणि मुलं शाळेतून घरी आल्यावर त्यांचे डबे बघा कसे फस्त होऊन येतात ते. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी आपलं चॅनल मुत्पाकखाना बाय संगीताला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून ऑल बटन सिलेक्ट करा म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्वरित येत जातील. धन्यवाद.